नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण पंजाबी ढाब्यावर मिळते अगदी तशीच दाल मखनी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। दाल मखनी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 1 वाटी अख्खी उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यासोबतच पाव वाटी आपल्याला राजमा घ्यायचा आहे। आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 7 ते 8 तासांसाठी भिजत घालायची आहे। 7 ते 8 तासानंतर डाळ अगदी व्यवस्थितपणे भिजल्या गेलेली आहे। आता यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आता आपण कुकरमध्ये घालणार आहोत। त्यासोबतच आपल्याला 1 चमचा मीठ, पाव चमचा हिंग आणि 3 कप पाणी कुकरमध्ये घालायचं आहे। आता झाकण बंद करून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकर अगदी थंड करून घ्यायचा आहे आणि मगच झाकण उघडायचं आहे। तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेली आहे। आता मॅशर घेऊन आपण ही डाळ हलकीशी मॅश करून घेणार आहोत। डाळ मॅश झाल्यानंतर आपण हिला थोड्या वेळ बाजूला ठेवूया। आता कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यासोबतच थोडंसं बटर आपल्याला घालायचं आहे। आता हे तेल आणि बटर व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। त्यासोबतच अर्धा चमचा जिरे आपण घालणार आहोत। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेला लसूण आणि 2 चमचे किसलेलं आलं आपल्याला घालायचं आहे। आता हे आलं आणि लसूण आपण मिनिटभर परतून घेणार आहोत। 1 मिनिटानंतर मी 3 टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती, ती आता कढईमध्ये घालणार आहे। ही पेस्ट देखील आपल्याला 8 ते 10 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीतून अगदी तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, त्यासोबतच अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण घालणार आहोत। आता हे मसाले आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। त्यासोबतच यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे। पाणी घातल्याने काय होतं की तिखटाचा रंग खुलून येतो आणि मसाले देखील जळत नाहीत। मसाले व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचे बेसन घालायचं आहे। बेसन देखील व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जी डाळ आपण शिजवून ठेवलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहोत। डाळसुद्धा आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला 10 ते 15 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे शिजू द्यायची आहे। 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेली आहे। आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। त्यासोबतच 1 चमचा कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे। कसुरी मेथी घातल्यानंतर यामध्ये मी 4 ते 5 चमचे फ्रेश क्रीम घालणार आहे। तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरातली दुधावरची जी साय असते ती घातली तरी चालते। हे क्रीम आता आपल्याला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी पंजाबी ढाब्यावर मिळते तशीच दाल मखनी घरच्या घरी अगदी तयार आहे। तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।